उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नागपुरात जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। ही भेट सिंधुदुर्ग रत्नागिरीतील जागेबद्दल नसल्याचं सामंतांनी स्पष्ट केलं। मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गातून इच्छुक असलेल्या नारायण राणेंनी प्रचार सुरू केला। त्यामुळे राणे ही महायुतीचा प्रचार करत असून अजून उमेदवार जाहीर झालेला नाही अशी प्रतिक्रिया सामंतांनी दिली। तर उमेदवार कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे, फक्त घोषणा बाकी असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय। कुठेही रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर इथे चर्चा झालेली नाही आणि आम्ही दोघं म्हणजे मी त्यांना भेटून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही। त्याच्यामुळे कुठेही रत्नागिरी सिंधुदुर्गवर चर्चा झाली नाही। महायुतीचा प्रचार ते करतायत, आम्ही देखील महायुतीचा प्रचार करतोय। असा वैयक्तिक कोणाचाही प्रचार सुरू झालेला नाही। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा ही अजून कोणालाही फायनल झालेली नाही। नेते मंडळींच्या चर्चेनंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जागा ही महायुतीच्याच उमेदवाराला मिळणार आहे। आम्ही देखील महायुतीच्याच उमेदवाराचा प्रचार करणार आहोत। महायुती म्हणून आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेलो आहे। आमचं 60% काम पूर्णही झालेलं आहे। म्हणून उमेदवार होईल तेव्हा होईल, जाहीर होईल, त्याची महायुतीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला चिंता नाही। मला वाटतं की ह्या मतदारसंघाच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकलेलं आहे की उमेदवार कोण असणार। फक्त आता नाव जाहीर होणं बाकी आहे, म्हणून आम्ही आमचं काम करतोय।